नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा राणा आणि तुम्ही पाहताय राणाचा बडबड कट्टा. आज जी गोष्ट सांगणार आहे ती कानाचे पडदे सारून नीट ऐकून घ्या. लक्ष देऊनच ऐका, कारण ह्या चुका जर केल्या ना तर तुमचं यूट्यूब चॅनल व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदरच सांगत आहे, मग तुम्ही विसरून जाता ना. तर माझ्या ताईंनो, ते सबस्क्राईब बटन आले ते तुमच्यापासून चपात्या लाटायचं ते बेलन आहे ते मारा ना फेकून. हो टाका, मारा फेकून त्याला. झालं पाहिजे ते सबस्क्राईब म्हणून. अहो रक्षाबंधन येणार आहे, करा की तेवढं सपोर्ट भावाला. हो तर चला मग सुरू करू आपला व्हिडिओ. हो, जर तुम्ही सुद्धा एक नवा यूट्यूबर असाल तर नवं चॅनल सुरू केलं असेल हे स्वप्न पाहून की चॅनल मोठं करायचं आणि यूट्यूबवरून पैसा कमवायचा, तर भाऊ ते स्वप्न फक्त स्वप्नच राहील. तर या छोट्या छोट्या चुका केल्या तर आता त्या चुका छोट्या छोट्या वाटतात पण परिणाम मात्र जबरदस्त असतो. हे सगळं नव्या यूट्यूबर लोकांकडूनच जास्त होत असतं. आता मी तुम्हाला सांगणार आहे अशा 5 मोठ्या चुका ज्या तुमचं चॅनलचा पोस्टमॉर्टम करू शकतात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, पहिली चूक म्हणजे चॅनल व्हेरीफाय न करणं. आता नवीन चॅनल सुरू केला की बरेच लोक काय करतात, थेट व्हिडिओ टाकायला सुरुवात करतात, पण एक छोटंसं आणि महत्त्वाचं स्टेप चुकवतात. चॅनल व्हेरीफाय करणं. मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर उघडा आणि यूट्यूब स्टुडिओ डेस्कटॉप मोडमध्ये उघडा. आता सेटिंग्समध्ये जा आणि चॅनल फीचर्स एलिजिबिलिटी यावर क्लिक करा. तिथं स्टँडर्ड, इंटरमिडिएट आणि ॲडव्हान्स हे तिन्ही ऑन करा. फोन नंबर आणि ओळखपत्र देऊन चॅनल व्हेरीफाय करा. मगच यूट्यूब तुम्हाला खराखुरा युजर समजेल, नाहीतर त्यांना वाटतं की हा स्पॅम बॉट असेल. आणि दुसरी चूक म्हणजे रोबोट सारखं वागणं. म्हणजे नवीन जीमेल ॲड्रेस केला की लगेच चॅनल ओपन केलं आणि 2 तासात व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. अरे हेच तर सगळ्यात मोठी चुकीचं वागणं आहे. यूट्यूबला माहितीच नाही की तुम्ही रिअल आहात की फेक, त्यामुळे तो तुमचा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. त्याचं सोल्युशन असं आहे, 3 ते 4 दिवस जीमेल ॲड्रेस खोलून यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर फक्त यूट्यूबवर कंटेंट बघायचं काम करा. आपल्या कॅटेगरीचे व्हिडिओ पहा, लाईक करा, कमेंट करा. थोडं यूट्यूबला समजून घ्या, मगच व्हिडिओ टाकायला सुरुवात करा. आणि तिसरी चूक म्हणजे डिव्हाइसवर 2 ते 3 चॅनल तयार करणं. हे पण खूप लोक करतात. पहिल्या चॅनलवर व्ह्यूज नाही आले की दुसऱ्या जीमेलवर दुसरं चॅनल तयार करतात, आणि तेही एकाच मोबाईलवर. हे यूट्यूबला दिसतं. तुमचा IP ॲड्रेस, डिव्हाइस ओळख सगळं ट्रॅक होत असतं. आणि एकदा जर तो यूट्यूबने तुमचा मोबाईलचा IP ॲड्रेस शॅडो बॅन केला ना, तर त्या मोबाईलवर कितीही चॅनल सुरू करा, कुठेच ग्रोथ होणार नाही. असे खूप लोक आहेत यूट्यूबर, त्यांचं सुद्धा असंच झालं सेम. त्यांचा एक चॅनल बंद झाला, दुसरा चॅनल सुद्धा बंद झाला, कारण तो जुना चॅनल नवा चॅनलला लिंक्ड होता. आणि चौथी चूक म्हणजे मेन जीमेल पब्लिकली शेअर करणं. म्हणजे तुमचं मेन जीमेल म्हणजे ज्यावर चॅनलवर चालतं, ज्या चॅनलवर तुमचं मेन जीमेल आहे, जीमेल ॲड्रेस, ते कधीही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ नका. त्यावर हॅकर्स अटॅक करू शकतात. स्पॉन्सरशिपसाठी किंवा कोलॅबरेशनसाठी नेहमी दुसरं जीमेल वापरा. तुमचं मूळ चॅनलचं अकाउंट पब्लिकली शेअर करूच नका. हा एक साधा सल्ला पण चॅनलला वाचवतो. 5वी चूक म्हणजे व्हिडिओला डिलीट करून परत अपलोड करणं. हे थांबवा. शॉर्ट्स टाकला, व्ह्यूज नाही आले, मग काय केलत ना? अरे दादा, केलत ना भाऊने व्हिडिओ डिलीट. अरे रे रे रे, आणि भाऊने परत पुन्हा केला ना बाप्पा अपलोड. अरे हे करत राहिलात तर यूट्यूब समजतो हे काहीतरी गोंधळ करतोय आणि तुमचं रीच पण कमी करून टाकतो ना मग. अरे डिलीट न करता अनलिस्टेड करा किंवा प्रायव्हेट करा आणि एकदाच नीट व्हिडिओ टाका. परत टाकून काहीच होणार नाही. बघा, आजच्या व्हिडिओचं निष्कर्ष हेच आहे की अशा छोट्या छोट्या चुका ज्या तुम्हाला वाटत नाहीत की फार महत्त्वाच्या आहेत, पण चॅनलचा गेमच खराब करून टाकतात. म्हणून सांगत आहे मित्रांनो, अशा चुका टाळा. मी जर आम्हाला सपोर्ट केला नसेल तर आत्ताच करा, कारण पुढच्या व्हिडिओत अशाच अजून घातक चुका उघड करून दाखवणार आहे. चॅनलला वाढवा, ज्ञान घ्या आणि स्मार्ट व्हा.
मी डबल भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय मंडळी. जय जय महाराष्ट्र.